भोवरं कसली वाल्यात बघा पाण्यात. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे, शनिवार. तर चला आता मस्तपैकी देवपूजा करून घ्यायची. सगळं आपलं आज लई काम आहेत बाहेर. आज आहे शनिवार, तर जसं की तुम्हाला म्हटलं देवपूजा आवरून घ्यायची. त्यानंतर नाश्ता वगैरे करायचा. नाश्ता आज करायचा नाही कारण की आज आहे उपवास, आषाढी एकादशी. तर आज उपवास धरायचा, उद्या सकाळी सोडायचा. तर दरवर्षी मित्रांनो मी धरतोय. आता कमीत कमी मला वाटते एक 6-7 वर्ष झाले असतील. पण उपवास धरावा लागते, म्हणजे आपल्या शरीराला पण चांगलं असते, देवाची भक्ती पण होत्या, देवाचं नामस्मरण होते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो, शनिवार आहे म्हटलं तुम्हाला माहिती की आपण कुणीकडे जाते, श्री नरसिंहवाडीला. तर महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि मित्रांनो, एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं की आज झालेलं आहे, कालच झालेला आहे दुसरा दक्षिणद्वार. गेल्या दक्षिणद्वारमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं पाणी. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण जर पाणी असेल तर तुम्हाला दाखवतो. आपण पाण्यात उतरणार आहे, जर परमिशन तिथं असेल तर असणारच, कारण की एवढं पाणी वाढलेलं नाही, कारण की दक्षिणद्वार झालेलं आहे. पण त्या पाण्यात आपण उतरणार आहे. आज तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एवढा भारी होणार आहे की नाही वाडीमुळं. तर चला मित्रांनो, लवकर देवपूजा आवरून घेऊया. कसं आहे आपल्याला वाडीला. तर चला, आपण वाडीस आलो की ड्रॉइंग करायची. घरात कोणते ड्रॉइंग करायचे त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो ड्रॉइंग करताना. कुरुंदवाडचा पूल आहे आणि पाणी कुठेपर्यंत आले बघा. हे पाणी घासाली पुलाला आणि त्या पुलावर मी उभारलोय. पाणी कसलं वाढले बघा. गेल्या वेळेस कसं तुम्हाला ते बदक होता ते व्हिडिओ दाखवलेलो, पाणी कमी होतं. आता पाणी कुठंपर्यंत गेले बघा. शेतात पाक पूर्ण पाणी गेले. जरा कमी याला इथंपर्यंत पाणी गेले बघा. इकडं पण पाणी बघा कसलं दिसतंय. पाणी वाढले भयानक. मला वाटते आणि वर पाऊस जर चालू झाला, राधानगरी पूल भरले, पाऊस आणि परत चालू झाला की पूल भरतेच. मग कसला आवाज आला बघा पाण्याचा. पाण्यात भोवरं तयार व्हायला बघा. भोवरं कसली व्हायलात बघा पाण्यात. तर चला मित्रांनो, आपण आता चाललोय वाडीला. भेटूया वाडीत गेल्यावर. वाडीत केवढं पाणी आले बघूया जाऊन. पोचलोय वाडीत. हे बघा पाणी केवढं आले. पाणी एवढं काल नाही, गेल्या वेळेस लई होतं पाणी. गेल्या वेळेस पाणी इथंपर्यंत होतं, आता केवढं आहे बघा पाणी. तर चला मित्रांनो, मस्तपैकी महाराजांचं दर्शन करून घेऊया. पाणी केवढं आले बघा. बोटिंग थांबवलं इथं. मंदिर केवढं बुडलंय. इथंपर्यंत पाणी आलंय बघा. मस्तपैकी जाऊन आले वाडीला. तुम्ही बघितलाच असेल की व्हिडिओमध्ये केवढं पाणी आलं. तर आपल्या कुरुंदवाड शिरडोन पूल आहे, तिथं पुलाला पाणी घासाले. गेल्या शनिवारी आपण गेलो त्यावेळेस बघितलं असेल की पाण्यामध्ये बदक दिसाले, पण एवढं नव्हतं पाणी वाढलेलं, पण एवढं नव्हतं. आत्ता पूर्णपणे पुलाला पाणी घासाले. मला तर वाटते की आता म्हणजे अजून जर पाऊस झाला, एक थोडा जरी पाऊस झाला तर 100% म्हणजे पुलावरून पाणी जाईल असं वाटते. पण ते काय होतच राहते, पावसाळ्यात 2-3 वेळा होतच ते. तर आपलं राधानगरी धरण पण बहुतेक भरले. मला 100% शुअर माहीत नाही, पण भरले असं मला रीलवर तर दिसलं. तर मस्तपैकी वाडीसनं आलो, जरा फराळ वगैरे केलं, कारण की आज एकादशी, आषाढी एकादशी. त्यानंतर ना आता वर आलो आहे. आत्ता जे वाजल्यात बरोबर 2. तर मस्तपैकी करायची ड्रॉइंग कुठली करणार आहे, काय करणार आहे अजून मी विचार केला नाही. भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. मस्तपैकी आपली ड्रॉइंग करून झालेली आहे. ही बघा, ही वाली ड्रॉइंग काढली आपण. या ड्रॉइंगमध्ये आपण पिंक, डार्क ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रे कलरचा यूज केला आहे, आणि शेडिंग पेन्सिल पण, आणि प्लस आउटलाइनिंगसाठी ब्लॅक स्केच पेन. तर ही मित्रांनो ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटली, काय वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, ही ड्रॉइंग करताना एक गडबड झालेली आहे. ती गडबड अशी की मी ड्रॉइंग चालू केली, त्यानंतरनं एक माझा काय म्हणतात ते तर कॅमेरा मला बरोबर वाटत नव्हता, त्याच्यामुळे मी पॉज केल्यानंतरनं कॅमेरा व्यवस्थित केल्यावर कळाले की बाबा, म्हणजे ड्रॉइंग काढला चालू केलं मी. ड्रॉइंग काढला चालू झाल्यावर
मला माझ्या आउटलाईन पूर्ण झाल्या. मी जेव्हा कलरिंग करत होतो तेव्हा माझं लक्ष गेलं की व्हिडिओ पॉज होता. तर तिथून व्हिडिओ चालू झाला. हे एक इश्यू झाला नाही मित्रांनो, काय विषय नाही. तर तेवढं काय होते. आता व्हिडिओ एडिट करायचं चांगल्या पद्धतीने आणि शेड्यूल करायचा 11 ते 9 वाजता.